नाशिक शहर हे भयमुक्त ड्रग्जमुक्त करण्यासाठी वसंत गीते हाच एकमेव पर्याय, मतदारांची भूमिका। राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्यानं एकीकडे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळतं, तर दुसरीकडे आपापल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पक्षश्रेष्ठींसह पदाधिकारी कार्यकर्ते जोमानं तयारीला लागलेत। शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक मध्य मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार वसंत गीते यांनी आज आपल्या प्रचारार्थ मतदारसंघातील नेहरू गार्डन, यशवंती व्यायामशाळा, माहेर सिग्नल, अशोक स्तंभ, रविवार कारंजा मार्गे, ट्रॅक्टर हाऊस, टाकळी रोड, काठेगल्ली, भाबानगर या भागात बाईक रॅली आयोजित केली होती। यावेळी नाशिक शहर हे भयमुक्त ड्रग्जमुक्त करण्यासाठी वसंत गीते हाच एकमेव पर्याय असल्याचं मतदारांनी सांगितलंय। रैली है और यहाँ बहुत संख्या में लोग रैली के लिए जमा हुए हैं। उनको बुलाना नहीं पड़ा है, वो खुद से आए वसंत भाऊ गीते के लिए। और ये रैली अभी यहाँ से शुरू होके दूध बाजार, शालीमार, काठे गली, ऐसा पूरा एरिया लेके ये मुंबई नाके पे समाप्त होने वाली है। और इसके लिए वसंत भाऊ गीते के लिए हमारा मुस्लिम समाज उनके पीठ से खड़ा है और उनको भरभरू मतों से निवड़ के लेके आने वाला है। 20 तारीख को वसंत भाऊ गीते का विधानसभेचे शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री वसंत भाऊ गीते यांची निशाणी मशाल असून त्यांच्या मशालीच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करण्यासाठी सर्व नागरिकांना, युवकांना आवाहन करण्याचे मध्य नाशिकमधील जी गुन्हेगारी वाढलेली आहे, ड्रग्स मुक्त करण्यासाठी, युवकांना रोजगार देण्यासाठी आणि नागरिकांना चांगलं वातावरण। आज आपल्या नाशिक मध्यमध्ये जणू काही विजयाच्या रॅलीची तयारी होते। आमचे वरिष्ठ नेते माननीय वसंत भाऊ गीते हे या 2024 विधानसभेत 100% भगवा फडकवतील म्हणजे फडकवतीलच। प्रभू श्रीराम जन्मभूमीमध्ये ज्या पद्धतीने ड्रग्सचा विळखा घातला गेला, तरुणांचे आयुष्य खराब केले गेले, अनेक युवकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडनं केले गेलेले, हे संपवण्याकरता आपण सर्वांनी, सर्व नाशिककरांनी, नाशिक मध्यच्या सर्व नागरिकांनी येत्या 20 नोव्हेंबरला मशाल या चिन्हावरती। मी नाशिक मध्यचा एक मतदार आहे आणि मी वसंत भाऊ गीते समर्थक आहे। आज नाशिक आपल्याला ड्रग्ज मुक्त करायचे आहे। नाशिकमध्ये चेन स्नॅचिंग, अनेक गुन्हेगारी वाढलेली आहे। तसेच नाशिकमध्ये आपण पाहिलं असेल गेल्या काही वर्षापासून मोठे मोठे कोणते उद्योग आलेले नाही। नाशिकची नुसती भरमसाठ वाढ होते, पण त्या प्रमाणामध्ये नाशिकमध्ये कोणतेही मोठे उद्योग आलेले नाही आणि आपल्याला नाशिकमध्ये नवीन उद्योग आणले पाहिजे। त्यानंतर जे काही आपली जी सांस्कृतिक ओळख आहे नाशिकची, ती आपण जपली पाहिजे। नाशिक ही कुंभनगरी आहे, प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे आणि सर्व धर्म समभाव असं या शहराची ख्याती आहे। तरी या भूमिकेला योग्य न्याय वसंत भाऊ गीते देऊ शकतात, म्हणून मला निश्चितच खात्री आहे। येणाऱ्या 20 तारखेला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार आपले वसंत भाऊ गीते हे या ठिकाणी शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहे। आपल्याला कल्पना आहे, सर्व नागरिकांना कल्पना आहे, या शहरात जी काही गुन्हेगारी वाढली, ड्रग्सचं प्रमाण वाढलं, तरुणांना बेकार करण्याचं काम या शहरात चालू झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात बेरोजगारी झाली। महाराष्ट्रातले उद्योग हे गुजरातमध्ये चाललेले, हे सर्व थांबवण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला आपण महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे उमेदवार यांच्या समोरचं निशाणीचं बटन जे आपलं ही चिन्ह आहे, या मशालीच्या समोर बटन दाबून उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, भयमुक्त आणि ड्रग्जमुक्त नाशिक करण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला मशालीच्या चिन्हापुढील बटन दाबून वसंत भाऊ गीते यांना मोठ्या मतसंख्येनं निवडून पाठवण्यासाठी सर्व नाशिककर बंधू भगिनींना मतदान करावे असं मी त्यांना नम्र आवाहन करतो। 124 मध्य नाशिक माननीय वसंत गीते हे आपल्या मशाल निशाणी उभे आहे, त्यांना आपण सर्वांनी
मदत करायची. विषय 20/11/24ला मतदानाला जाऊन आपला हक्क वाजवायचा. मशाल निशाणी यावर आपली मोहर विटून निवडून आणायचं ही विनंती. मध्य विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेना पक्षाचे मध्य विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार वसंतभाऊ गीते हे नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड मतधक्क्याने निवडून येईल. खरोखरच आता ही वाटचाल पुढील भावी युवकांना युवतींना नशामुक्त ड्रग्समुक्त नाशिक आणि भयमुक्त नाशिक होईल याची मी शिवसेनेच्या वतीने सर्वांना खात्री देतो. 2024 येणाऱ्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत सर्व युवकांनी मशाल या चिन्हावर बटन दाबून आदरणीय वसंतभाऊ गीते यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे मी आवाहन करतो. या बाईक रॅलीसाठी महानगर प्रमुख विलास शिंदे, खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार नितीन भोसले, उपनेते दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो.